वर्गासाठी प्रवेश सुरू असून शनिवार रविवार बॅचची सुविधाही उपलब्ध आहे। मर्यादित फक्त 25 प्रवेश। आजच संपर्क साधा आणि बाल शिक्षण क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल करिअरची सुरुवात करा। जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र डोंबिवलीत अमराठी रिक्षा चालकांनी गिरवले मराठी भाषेची बाराखडी। मराठी शिका, प्रवाशांची वाट टाळा। डोंबिवली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील अमराठी रिक्षा चालकांनी मराठी भाषा शिकणे अनिवार्य आहे असा संदेश काढला आहे। त्यानुसार मराठी भाषा शिकणाऱ्या रिक्षा चालकांना प्रमाणपत्र देण्यात येते। सोमवारी 15 तारखेला डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनजवळील रेशनिंग कार्यालयालगत मराठी भाषा शिकवणी घेण्यात आली। यावेळी परिवहन मोटर वाहन सहाय्यक उपनिरीक्षक प्रशांत सूर्यवंशी, रिक्षा चालक मालक युनियनचे अध्यक्ष शेखर जोशी, हेमंत नेहते आदी मान्यवर उपस्थित होते। जय महाराष्ट्र अशा घोषणा देत मराठी भाषेची शिकवणी घेण्यास सुरुवात झाली। आम्ही मराठी भाषा शिकू असे एकत्रितपणे सांगितले। अमराठी रिक्षा चालकांच्या विश्वासाबाबत अध्यक्ष शेखर जोशी व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांनी कौतुक केले। योगेश जोशी व हेमंत नेहते यांसह शिक्षिका हे अमराठी रिक्षा चालकांनी मराठी भाषेचे धडे शिकविणार आहेत। दर शनिवार आणि रविवारी ही शिकवणी घेतली जाणार असल्याचे शेखर जोशी यांनी यावेळी सांगितले। हे सर्टिफिकेट त्यांना कंपल्सरी असेल परमिट रिन्युअलसाठी, रिक्षा पासिंगसाठी व त्यांचं लायसन्स रिन्युअलसाठी। त्यामुळे मी सर्व अमराठी रिक्षा चालकांना हे विनंती करतो त्यांनी मोठ्यात मोठ्या संख्येमध्ये याचा लाभ घ्यावा, या कार्यशाळेचा लाभ घ्यावा व मराठी सर्टिफिकेट प्राप्त करून धन्यवाद। महाराष्ट्र शासनाने हा कृतीप्रिय उपक्रम हाती घेतलेला आहे। जे मराठी आहेत, अमराठी रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये जो विसंवाद होता त्यात संवाद साधण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करण्यासाठी मराठी भाषा अमराठी रिक्षा चालकांना येणं अनिवार्य केलेलं आहे। त्यासाठी प्रत्येक शहरामध्ये माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रत्येक शहरामध्ये अशी कार्यशाळा भरवण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे। त्यासाठी हे शिक्षक काही उपलब्ध करून दिलेले आहे। कोकण मराठी साहित्य परिषद, त्यानंतर आमचं परिवहन खातं जे आमच्या सदैव पाठीशी असतं, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या, तर त्या उपक्रमाचं आम्ही मनापासून स्वागत करतो। आणि अमराठी आणि मराठी हा जो वादाचा विषय आहे हा थांबवण्यासाठी आम्ही प्रामुख्याने असे कार्यशाळा, असे वर्ग भरून प्रमाणपत्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत।